नमस्ते माझ्या बंधू भगिनींनो. आपण नेहमी ऐकतो एकीचे बळ मिळते फळ. या ठिकाणी ही जी दगड आहेत ना, ही पाहून मला अगदी लहानपणीची माझ्या आईने सांगितलेली गोष्ट मला आठवली. एका गावामध्ये भला मोठा दगड पडलेला होता. सगळी लोक तिथे यायची. त्या दगडाने त्यांचा रस्ता पूर्ण अडवला होता. त्यामुळे ना बैलगाडी जाऊ शकत होती ना काही. पण गावामध्ये एकी नव्हती. त्यामुळे कोणी त्याला लाथ मारायचं, कोणी हात मारायचं, परंतु दगड मात्र तिथल्या तिथेच. मग एक असा छोटा मुलगा आला आणि त्याला सुचलं की हा दगड इथून काढला तर, म्हणून तो गावामध्ये गेला. गावामध्ये पहिल्यांदा लोक ऐकायला तयार नव्हते. लोक त्याच्याबरोबर खूप भांडायला लागली. पण नंतर कालांतरी त्याचं म्हणणं सगळ्यांना पटलं. सगळी लोक एकत्र आली, त्या दगडापाशी आली आणि तो दगड बाजूला झाला. आणि त्या दिवसापासून गावाची क्रांती झाली. म्हणजेच एकीचं बळ मिळते फळ. असाच एक छोटा मुलगा नेहमी गावाकडे जायचा आणि त्याला नेहमी वाटायचं आपण गावासाठी काहीतरी केलं पाहिजे. इव्हन दो तो मुलगा पुण्यामध्ये राहत असला, शिकला सवरला पुण्यामध्ये असला, तरी त्याची ओढ मात्र गावाकडेच होती. आणि गावासाठी काहीतरी करायचं हे त्यांनी अगदी मनोमन ठाम धरलं. मग काय, थोडा मोठा झाल्यानंतर ऑफकोर्स गावाकडे वळला आणि गावाचा कायापालट केला. तो कसा? चला माझ्यासोबत, तुम्हाला पाहायला घेऊन जाते आडाची वाडी. पुण्याहून थेट निघायचं पहिल्यांदा जेजुरी लागेल आणि मग लागते आडाची वाडी. चला तर मग माझ्याबरोबर सफर करायला आडाच्या वाडीची. गावाच्या सुंदर कमानीतून आम्ही आतमध्ये आल्यानंतर इलेक्ट्रो ऑटोमध्ये बसून आम्ही गाव फिरू लागलो आणि चक्क आमच्यावरच विश्वास बसत नव्हता. कारण अगदी सुरुवातीलाच आम्ही येऊन पोहोचलो होतो स्मशानभूमीमध्ये. या स्मशानभूमीमध्ये रोज रात्री मुलं अभ्यासाला बसतात. रात्रीची ती शांतता आणि शांत वारा मुलांना एकाग्रतेसाठी मदत करत असावा, हे केवळ याच गावाने हेरले असावे. आणि म्हणूनच अंधश्रद्धेला मुठमती देत मुलांसाठी हीच अभ्यासाची योग्य जागा आहे हे त्यांनी हेरलं असावं. नाहीतर पहा ना, एरवी स्मशानभूमीमध्ये रात्री कोण फिरकणार आहे? चक्क इकडे रात्री 7 वाजता भोंगा वाजला की टीव्ही मोबाईल बंद आणि मुलं डायरेक्ट स्मशानभूमीमध्ये येऊन अभ्यासाला बसतात. हे ऐकल्यावर तर स्वतःला सो कॉल्ड शहरी समजले जाणारे आपण मनाला एक वेगळीच चपराक बसल्याची जाणीव मला झाली. या स्मशानभूमीच्या शेजारी एक सुंदर असं निसर्गरम्य निसर्गाने नटलेलं नाना नानी पार्क, ज्याची स्वच्छता सुद्धा चक्क गावकऱ्यांच्या श्रमदानातूनच चालते. नंतर आमचा प्रवास गावातून सुरू झाला. सुंदर विचारांनी रंगवलेलं नटलेलं हे गाव प्रत्येक घरावर बेटी बचाव पासून ते अगदी सेव्ह वॉटर पर्यंतचे संदेश जणू आपल्याला काहीतरी शिकवूनच जातात. इथले रस्ते अतिशय स्वच्छ, कारण इकडे कचऱ्याचं देखील वर्गीकरण होतं. ओला कचरा वेगळा, सुका कचरा वेगळा. त्यानंतर आम्ही चक्रावलोच, कारण पाटील दादा आम्हाला विहीर दाखवू लागले. इतकी खोल विहीर, बाप रे, मी एक एक पाऊल अगदी खाली टाकत होते. मला खूप भीती वाटत होती, पण माझी टीम मात्र म्हणत होती, मेघनाताई तुम्ही खाली जा. आणि चक्क इथे देखील आधुनिकरणच. हे विहिरीचं पाणी त्या मोठ्या टाकीमध्ये जातं आणि तिथून ते संपूर्ण गावाला प्रत्येकाच्या दारामध्ये नळाद्वारे पोहोचतं. विहिरीच्या बाजूला चक्क ऑरो वॉटर एटीएम होतं, जिथं वायफाय कार्डनी तुम्हाला स्वच्छ आणि शुद्ध पाणी एकदम कमी आणि स्वस्त दरात मिळतं. तसं पाहिलं तर बरेचसे आजारपण ही दूषित पाण्यानेच होत असतात. हे नेमके ह्या गावाने हेरले असावे आणि पिण्यासाठी स्वच्छ झाले पाणी तयार. आणि त्यामुळे बरीचशी रोगराई इथून नाहीशी झालेली देखील असावी. इकडे प्रत्येकाच्या घरावर सोलर बसवलेले आहेत, म्हणजे इलेक्ट्रिसिटीचा जो काही भेडसावणारा प्रश्न आहे तो इथं चक्क उद्भवतच नाही. खरं म्हणजे कुठल्याही गावचा आदर्श असतो ती म्हणजे तिथली शाळा. इथली जिल्हा परिषदेची शाळा पाहून असं वाटतं आमच्या मुलांना त्या शहरातल्या शाळांमध्ये काढून इकडे आणावं, किंवा प्रत्येक शाळांमधल्या सगळ्या प्रिन्सिपलना, सगळ्या शिक्षकांना घ्यावं आणि या शाळेमध्ये आणावं आणि दाखवावं की शाळा म्हणजे नेमकी काय आणि एज्युकेशन नेमकं असावं तरी कसं. अगदी जिल्हा परिषदेची ही शाळा वायफाय सोयीनी, अत्याधुनिक सुख सोयींनी सुसज्ज अशी ही शाळा आहे. इकडे बायोगॅसचे देखील अगदी अद्यावत नियोजन असून मुलांना शाळेमध्ये गरमागरम खायला मिळते. आणि हो, हा भाजीपाला देखील सेंद्रिय खतावरच तयार होतो आणि ह्या शेतीची देखभाल करतात ही मुलं. म्हणजे ह्याचाही दुहेरी फायदा मुलांना लहानपणापासूनच सेंद्रिय खताचं ज्ञान आणि महत्व समजतं आणि उत्तम ज्ञानार्जन देखील मिळतं. समोरच सुंदर अशी ग्रामपंचायतीची वास्तू अगदी थाटामध्ये तयार होत आहे. सगळ्यात जास्त मला इकडे काय आवडलं माहितीये, इकडे वरच्या मजल्यावरती एमपीएससी आणि युपीएससीच्या मुलांसाठी क्लासरूमची सोय करण्यात येत आहे. हे एक स्वप्न नाही तर एक वास्तव आहे, कारण यापुढे आडाच्या वाडीची मुलं वेगवेगळ्या ठिकाणी अधिकारी म्हणून रुजू होतील यात संशयच नाही. आणि म्हणूनच असे हे सक्षम अधिकारी घडावेत म्हणून हे गाव पुढे सरसावलेले आहे. असं म्हणतात की घरातील लक्ष्मीचा आदर केला
तरच संपूर्ण कुटुंब सुखी होतं. आणि या कल्पनेतूनच गावानं बचत गटाच्या बायकांना एकत्र करून एक पाऊल पुढे टाकावं या हेतूनं बचत गट भवनाची देखील निर्मिती केलेली आहे. शरीराला व्यायामाची जोड मिळाली तर बुद्धी पण तल्लख होते. नेमके हेच उद्दिष्ट घेऊन गावामध्ये सुसज्ज अद्यावत अशी फुल्ली एसी असलेली जिम आहे. तेही अगदी फक्त 300 रुपये महिना. यामुळे अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांना व्यायामाची गोडी लागलेली आहे. या गावातून शेतीला जाताना कधी तुम्ही ऐकले सिमेंटचे रस्ते? हो, हे शक्य झालंय आपल्या आडाच्या वाडीमध्ये. इथे अनेक थोर मानवांच्या नावाने असलेले हे पाणंद रस्ते शेताशी जोडले गेलेले आहेत. येथील अंजिरांना देखील GI टॅक्सचे मानांकन मिळालेले असल्यामुळे परदेशामध्ये आता ती याची मागणीचा जोर धरू लागलेला आहे. म्हणजे ज्या गावामध्ये महासरस्वती, महालक्ष्मी आणि महाकाली एकत्र नांदतायत असे हे स्वर्गाहून सुंदर गाव आज एकजुटीने राहते आहे. आपला देश शेतीप्रधान देश आहे. यामुळे आडाची वाडी एक रोल मॉडेल ठरेल यात शंकाच नाही. आणि हाच आदर्श सगळ्याच गावांनी घेतला तर आपला भारत देश नक्कीच सुजलाम सुफलाम होईल. प्रत्येक रथाची चाकं ही सुरळीत चालतात जेव्हा त्याचा सारथी हा स्वतः श्रीकृष्ण असतो. आणि प्रत्येक गाव प्रगतीच्या दिशेने धावते जेव्हा त्याला मिळते एक दूरदृष्टी असलेले तरुण नेतृत्व. असाच एक ध्येयवेडा, जिद्दी आणि प्रेरणादायी तरुण ज्याने आपल्या कामातून गावाचा केवळ विकासच केला नाही तर आदर्श गाव म्हणजे काय याचं जिवंत उदाहरण उभं केलं. आणि ते म्हणजे रायगडचे निवासी उपजिल्हाधिकारी माननीय संदेश दादा शिर्के. दादा, तुम्हाला आमच्याकडून मानाचा मुजरा. आणि त्यांची संपूर्ण आडाची वाडीची ध्येयवेडी टीम यांना एक रेट चालू. या ध्येयवेड्यांनी एकीच बळ मिळते फळ ही गोष्ट खरी करून दाखवली. मग चला केव्हा येत आहे मामाच्या गावाला, म्हणजेच आपल्या आडाच्या वाडीला. आणि हो, हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करून सांगायला विसरू नका आणि या मोटिवेशनल चॅनलला फॉलो करा. तोपर्यंत धन्यवाद, बाय बाय आणि जय हिंद.